दैनंदिन आयुष्यात उदरनिर्वाहासाठी हाती काम असणं गरजेचं, रोजगार गरजेचा. रोजगाराशिवाय लोकांच्या जीवनात स्थैर्य येत नाही. महाराष्ट्रातील समस्त होतकरू तरुण तरुणींच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने विचारात्मक पाऊल उचलत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही उपयुक्त योजना अंमलात आणली आहे. नमस्कार, मी DM शिवणकर, महाराष्ट्र जिल्हा उद्योग केंद्र गोंदिया. जिल्हा उद्योग केंद्राअंतर्गत महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही राबविली जाते. या योजनेचे या जिल्ह्याला यावर्षी 630चे उद्दिष्ट दिलेले आहे. या योजनेचे लाभार्थीची पात्रता अशी आहे, तो म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याचं वय 18 ते 45 वर्ष असायला पाहिजे. SC ST OBC महिला अल्पसंख्याक असतील तर त्यांच्या वयाला 5 वर्षाचं शिथिक्षम दिलेलं आहे. या योजनेमध्ये सबसिडीची मर्यादा ग्रामीण भागात सर्वसामान्य कॅटेगरीला 25% सबसिडी आहे, तर SC ST OBC महिला अल्पसंख्याक यांच्याकरता 35% सबसिडी ग्रामीण भागाकरता आहे. शहरी भागाकरता सर्वसामान्याकरता 15% सबसिडी आहे. अनुसूचित जाती जमाती OBC महिला यांच्याकरता 25% सबसिडी आहे. या योजनेमध्ये आम्ही 50,000पासून 50 लाखापर्यंत कर्ज देत असतो. सेवा योजनेमध्ये 20 लाखाची कर्ज मर्यादा आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग उद्योगासाठी 50 लाखाची कर्ज मर्यादा आहे. यावर्षी आपण जवळपास 1300 कर्ज प्रकरणे बँकेला पाठवलेली आहेत. त्याच्यापैकी 277 कर्ज प्रकरणे आज तागायत मंजूर झालेली आहेत आणि जवळपास 97 कर्ज प्रकरणाची सबसिडी त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. म्हणजे जवळपास 150 लोकांनी आता आपला कर्जाचा व्यवसाय सुरू केलेला आहे. लाभार्थ्यांना किंवा तरुण उद्योजकांना विनंती आहे की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपला व्यवसाय सुरू करावा. आपण स्वतः आत्मनिर्भर व्हावे आणि आपल्यासोबतच आपल्या गावातील, आपल्या परिसरातील लोकांना सुद्धा रोजगार द्यावा. कायदेशीररित्या पात्र असणारे कोणतेही उत्पादन, सेवा, उद्योग, कृषीपूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग अशा अनेक प्रकारच्या व्यवसायांचा यात समावेश केला गेला आहे. आम्ही लाभार्थ्यांचं समुपदेशन करत असतो, त्यांचं कर्ज प्रकरण भरायला मदत करतो आणि लाभार्थ्याकडनं ॲप्लिकेशन करून आमच्या स्तरावर एक मीटिंग घेऊन परत मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यबल समितीमध्ये मंजूर झाल्या की त्याच्यानंतर आम्ही ऑनलाईन बँकेला पाठवत असतो आणि बँकेकडनं कर्ज प्रकरण मंजूर झाले की त्यांना बँकेकडनं कर्ज दिल्या जाते, की त्यांचा व्यवसाय सुरू करतात. बँकेमार्फतच त्यांचा सबसिडीचा प्रस्ताव पाठवला जातो आणि तो आम्ही मंजूर करून आमच्या मुख्य कार्यालयाला पाठवतो आणि त्यांच्याकडनं अनुदान बँकेकडे जमा होते. या योजनेमध्ये सेवा उद्योग आणि मॅन्युफॅक्चरिंग उद्योग या दोन व्यवसायालाच कर्जाची मान्यता आहे. या योजनेअंतर्गत महिलांचेच कर्ज प्रकरण या ठिकाणी आपल्याकडे जास्त येत असतात आणि महिलांनाच बँकेकडनं कर्ज देण्यासाठी प्राधान्य दिले जाते. याच्यातलेच एक महिला आमची ज्ञानेश्वरी भगत यांना गोरेगावमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू केला. गोंदिया ते गोरेगाव या रस्त्यावर जो कोमारा नॅशनल हायवे लागतो त्या रस्त्यावर त्यांचं हॉटेल आहे. प्रोजेक्ट माझा खूप मोठा आहे, पण मी त्याच्यामध्ये फक्त जेवढ्याची गरज होती 12 लाख तेवढंच घेतला होता आणि त्याच्यामध्ये मला 35% सबसिडी मिळाली आणि त्याचा आकडा आहे 4,28,000. फाउंडेशन तर चालू केला आणि कन्स्ट्रक्शन पूर्ण केला. पण जेव्हा व्यापाराची सुरुवात करायची होती त्यावेळी थोडीशी आर्थिक तळमळ होती. त्या कारणानं आपण बँकेच्या द्वारे ही योजनेचा लाभ घेतला. 31 मे 2023 ला ओपनिंग केलेलं आहे रेस्टॉरंट. आपण 12 लाखचं जे लोन टाकलं आहे ते पूर्ण अमाऊंट आपल्याला लोन म्हणून सँक्शन होते बँकेकडून कर्ज म्हणून. नंतर गव्हर्नमेंट काय करते, बँकेला ती सबसिडीच्या अमाऊंट मध्ये आपला जे लोन खाता आहे त्याच्यामध्ये ते फंड टाकते. 1 ते 2 महिन्यामध्ये एक ट्रेनिंग होत असते 6-7 दिवसाचा. तो प्रमाणपत्र आपण बँकेला दिला की ते जी आपल्या हिशाची सबसिडी आहे 35% ती सबसिडी आपल्या अकाउंटला जमा करतात गव्हर्नमेंट. नेमकं सबसिडीचा बेनिफिट हा आहे की ज्यावेळी आपला व्यापार सुरुवात होतो त्यावेळी एवढी रेंज नसते, म्हणजे एवढा ग्राहक नसते, तर त्यावेळी आपल्याला जी EMI भरायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कठीण जाते, त्यावेळी हे पेमेंट आपल्याला कामामध्ये येत असते, उपयोगात येत असते. शासनाने लाभार्थी म्हणून गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीवर खर्चाचा भार टाकलेला दिसत नाही. उलट सरकार बँक आणि स्वतःच्या खांद्यावर संपूर्ण आर्थिक भार घेऊन संबंधित व्यक्तीला मोकळेपणे उद्योगावर लक्ष देण्याची मुभा देत आहे. जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत कार्यवाहीचा आढावा व समन्वय यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेला राज्यात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया.